नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? छान आहात ना? छान असणार अशीच अपेक्षा करते. तर आपण आज बनवणार आहोत असे आलू पराठा, एकदम टम फुगलेले पुरणपोळीसारखे. चला तर बनवूया. हे पराठ्यांसाठी मी बटाटे घेतलेले, गव्हाचं पीठ, तेल, मीठ, हे बेसन पीठ घेतलेले, हळद, धना पावडर, अद्रक, हिरवी मिरची, लसूण, ओवा, जिरे आणि कोथिंबीर आणि आपलं साजूक तूप घेतलेले पराठ्यांना लावण्यासाठी. आपण हे बटाटे उकडण्यासाठी एकदम नॉर्मल पाणी टाकलेले, म्हणजे कारण कसं आपलं जे आतलं सारण असतं ते पातळ झालं नाही पाहिजे, एकदम मिडियम झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता एकदम थोडंसं पाणी, म्हणजे बुडाला एकदम तळाशी पाणी राहिलं पाहिजे आपल्या बटाट्याचं. आणि आता हे मी कुकरला 3 शिट्ट्यांमध्ये करून घेते. तर आपण हे पीठ आपल्या पराठ्यांसाठी घेतलेलं आहे मी 1 वाटी भरून, म्हणजे हे 5 जणांसाठी पुरेसे आहे, कारण 9 ते 10 पराठे करणार आहोत आपण. तर असं म्हणजे जवळजवळ पिठाचं 5-6 लोकांचं प्रमाण घेतलेलं आहे मी. म्हणजे अशा 2-3 मुठी घ्यायच्या, असे आहे ना, अशा 3 मुठी घेतल्यात बरोबर होतात. थोडंसं बेसन पीठ घेतलं त्याच्यामध्ये, कारण बेसन पीठ टाकलं ना एकदम म्हणजे पराठे एकदम खरपूसाने छान लागतात. तर थोडीशी हळद पावडर टाकते आणि हा ओवा आहे थोडासा असा हातावर चोळून घेते मी. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे बघा. तर आपण हे छान असं मिक्स करूया, जेव करून घेऊ. हे पीठ मी चाळून घेतलं होतं अगोदरच. थोडंसं मी असं तेल, म्हणजे जवळजवळ आपला छोटासा पोह्याचा चमचा आहे ना, ते 2 चमचे पोह्याच्या चमच्यावरून तेल घेतलेले मी. तर असं मी हातावरच घेऊन केलं, कारण आपल्याला पिठालाच सोडायचं आहे ना ते. अगदी पिठाच्या कणाकणाला तेल लागलं पाहिजे, म्हणजे आपले पराठे मऊसूत पण होतात आणि छान होतात. बेसन पीठ आपण कशासाठी घेतलं आहे? आपले पराठे फुटू नये किंवा एकदम छान स्मेल येतो पराठ्यांचा, चवीला उत्कृष्ट लागतात. त्यामुळे आपण हे पीठ असं एकदम मस्त मऊ असं करून घेणार आहे बघा. आता आपल्याला एक कण पिठाला तेलाचा हात लागलेला आहे, ओवा टाकलेला आहे आपण, थोडंसं मीठ टाकलेलं आहे, छान होतं असं मळून घेते मी. आणि एकदम पातळ आपल्याला पीठ मळायचं नाही आहे, कारण कसं मिडियम पिठात झालं पाहिजे. आता थोडंसं पाणी टाकून असं मी मळून घेणार आहे. तर असं आपण नेहमी जे पोळ्या करतो ना त्याच पद्धतीने हे पीठ मळून घेते मी, दाखवते पण तुम्हाला. तर आपण या पद्धतीने असं छानपैकी पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनटं जवळजवळ मुरायला ठेवणार आहोत, कारण आपले अजून बटाटे उकडायचे, या पराठ्यांची तयारी करून घ्यायची. तोपर्यंत आपले पीठ छानपैकी मुरेल. आता या मिरच्या मी घेतल्या होत्या 6-7, असे 2-2 तुकडे करून टाकून देते मी त्याच्यामध्ये. असं आपल्याला ओबड-धोबड, म्हणजे पराठ्यांना असं एकदम बारीक नाही वाटायचं आपल्याला. हे असे मी 2-2 तुकडे करून घेतलेले मिरच्यांचे. आणि आता आपण त्या दगडाच्या खलबत्त्यामध्ये, म्हणजे चव छान लागते ना, म्हणून म्हटलं चला आज हे बघा लसणाच्या 6-7 पाकळ्या घेतलेल्या आहे. आणि जिरे आणि ओवा थोडंसं आपण वाटून घेतलं ना का ॲसिडिटीचा त्रास होत नाही. तर मी हे बघ टाकून घेते याच्यामध्ये. थोडंसं ओवा आपण पिठामध्ये पण टाकला होता. आणि थोडंसं अद्रक घेते मी. हे छानपैकी अद्रक, लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि ओवा. आता मी हे थोडंसं बारीक करून दाखवते तुम्हाला. आता आपल्या 3 शिट्ट्या पण झालेल्या आहे कुकरच्या, नाही 2 झाल्या, अजून 1 करायची, 3 शिट्ट्या होऊन जातील, म्हणजे आपल्याला पाहिजे तसे बटाटे पण छान प्रमाणात उकडून निघतील. तर मी पाणी टाकलेलं नाही आहे बटाट्यांना, कारण आपल्या बटाट्याचं एकदम सारण पातळ होता कामा नये, म्हणून मी पाणी टाकलेलं नाही. तर आता तुम्ही बघू शकता, थोड्या वेळाने तुम्हाला मी कुकर उघडून दाखवते बघा आपले बटाटे किती छान उकडलेले असतील. तर मंडळी आपलं ही चटणी बघा अशा पद्धतीने मी एकदम ओबड-धोबड वाटून घेतलेली. तर अशा पद्धतीने आपण मिक्स खलबत्त्यामध्ये, दगडाचा खलबत्ता आहे त्याच्यामध्ये छान ठेसून घेतलेली. आज मी मिक्सरमध्ये बारीक नाही केली, तर याच्यामध्येच अशी कुटून घेतली एकदम बारीक, कारण आपली जुन्या काळची चव पण कधीतरी भेटली पाहिजे ना. आपले बटाटे एकदम सुंदर उकडलेले अशा पद्धतीने मी उकडून घेतलेले. तर मी आता ते किसून घेणार आहे, कारण आपल्याला बटाटे पराठे करताना फुटले नाही पाहिजे. तर पुढची प्रोसेस चालू करू आपण.
तर मंडळी हे बटाटे आपण छान असे उकडून घेतलेले, ते आता मी सोलून घेते याच पद्धतीने. सर्व साले आपण काढून घेऊया. तर मंडळी आपली हे किसने ना अशी जाड बाजूने किसून घेतलं ना तरी चालेल, कारण आपल्याला एकदम पराठा छान पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. आता या पद्धतीने मी सर्व बटाटे असे किसून घेणार. आणि शक्यतो तुम्ही सुद्धा बटाटे किसूनच घ्या, कारण पराठ्यानं बटाटे किसून घेतले ना की पराठे आपले छान होतात. म्हणजे फोडी आपण ज्यावेळेस पोळी लाटतो त्यावेळेस हाताला लागत नाही. अशा पद्धतीने मी सर्व बटाटे किसून घेत आहे. तर आपण थोडंसं पॅनमध्ये ना फोडणी देऊन घेणार आहोत. भाजी आपल्याला गरम नाही करायची, कारण नंतर त्याला ओलसरपणा येतो बटाट्याच्या भाजीला. त्यामुळे मी आता पॅनमध्येच तेल गरम करून थोडीशी फोडणी घालून त्याच्यात टाकून घेणार आहे. पोह्याचे चमचे ते 3 चमचे तेल टाकून घेतलेले आहे मी. तर त्याच्यामध्ये आपण जिऱ्याची आणि ओव्याची फोडणी देऊन घेणार आहोत. तेल तापलं की आपण फोडणी देऊन घेऊ. तर आपले तेल तापलेलं आहे, त्याच्यात मी आता थोडीशी जिरे टाकून घेतलेले आहे. आणि आपण जो मिरचीचा ठेचा केला होता ना तो आपण तेलामध्ये असं गरम करून घेणार आहोत, म्हणजे कच्चेपणा दूर होईल. एकदम खमंग फोडणी भेटली पाहिजे आपल्याला. हिंग टाकून घेते थोडंसं. अशा पद्धतीने आपण छान पराठे बनवून घेणार आहोत. एकदम अशी मिरची अशी तेलामध्ये थोडीशी परतली ना सुगंध छान येतो आपल्या पराठ्यांचा. टाकून घेते. आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे ना, म्हणजे स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं. आता मी 6-7 बटाटे घेतले, त्याच्यासाठी मी बरोबर पाऊण चमचा मीठ घेतलेले. म्हणजे आपल्या चमचा लहान मोठा असताना तर कमी जास्त होऊ शकतो अंदाज. तर आता एकदम खमंग फोडणी बसलेली बघा आपल्याला. आता ही फोडणी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. थोडीशी हळद टाकून घेते तेलामध्ये, कारण जळाली असते त्यामुळे मी हळद टाकली नाही. अर्धा चमचा हळद टाकलेली. तर आता ही फोडणी आपण करून घेतलेली. आता ही चटणी मी छान बटाट्यामध्ये मोडून घेते. याचं सर्व मिश्रण असं एकजीव करून घेणार आहोत छान. अशा पद्धतीने मी एकदम एकजीव करून घेते आणि नंतर दाखवते. तर ते चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नव्हतं, मी आता हातानेच मिक्स करून घेते. आणि आपण कोथिंबीर चिरून ठेवली होती स्वच्छ धुवून, ती त्याच्यामध्ये मिक्स करू, म्हणजे आपले पराठे एकदम छान दिसतील. भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली बघा मी. आता ते पुन्हा एकजीव करून घेते मी मिश्रण. आपण आता आपल्याला पराठे लाटायचे, त्यामुळे आपण एकदा पुन्हा मऊ पीठ करून घेणार आहोत. आता आपलं पीठ जवळजवळ 1 तास मुरलेलं आहे. असं एकदम आपण पुरणपोळ्या कसं करतो त्याच पद्धतीने आपल्याला ना हे आपण जे पराठ्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे ते थोडंसं मुरून घ्यायचं, म्हणजे आपले पराठे एकदम मऊसूत आणि छान होतात. दाखवते हे म्हणजे एकदम घट्टही नाही पातळही नाही. कोथिंबीर आपण जास्त घालून घेतलेली, इतके छान झालेली ना भाजी, एकदम चवदार आहे. असं म्हणजे पातळ पुरण नाही ना झालं ना का आपलं एकदम पराठे छान होतात. म्हणजे हे पीठ आणि हे आता हे पीठ असं झालं आहे आणि आपलं जे आतलं सारण असतं ते सुद्धा अशा पद्धतीने, म्हणजे दोन्ही सारण आणि पीठ सारखंच झालं पाहिजे, पातळ किंवा घट्ट असं नाही पाहिजे, मग आपले पराठे फुटत नाही. तर मी तुम्हाला आता पराठा लाटून दाखवते. तर आपण आता एकदम मस्त पराठे लाटून घेणार आहोत. आता हे मी पिठाचा उंडा बनवून घातला होता, त्याच पद्धतीने आपण पुरण करतो ना. आणि मी आपल्या व्हिडिओला ना आपल्या पुरणपोळीचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे मी, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकतात पुरणपोळी आपल्या किती फुगलेलं आहे. आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पण तुम्हाला मी सांगू काय तुम्ही सबस्क्राईब करायला विसरतात, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ एकदम आपल्या पारंपरिक पद्धतीने असतात. आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आपल्याला हे बघा खालची बाजू ना एकदम जाड ठेवायची अशी एक, आणि अशी वरची बाजू ना ती पातळ करायची. अशा पद्धतीने मी वाटी करून घेतलेली बघा. तर आता आपण त्याच्यात सारण भरून घेऊ आणि मग मी तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने असं मी आपलं बटाट्याचं सारण घेतलेलं आहे, ते असं गोल करून मी टाकलेलं आहे बघा त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने उंडा आपला छान झाला ना की पराठे छान होतील बघा आपले. आणि आपल्याला हे पराठे पातळ नाही लाटायचे, एकदम मिडियम पद्धतीने लाटून घ्यायचे. तर
हे असं मी छानपैकी असं एकत्र करून असं हाताने जर असं दाबून घेतलं ना, म्हणजे कसं आपल्या पूर्ण पराठ्यामध्ये सारण गेलेलं असतं, अगदी टोकाटोकामध्ये सारण जातं आपलं. म्हणून असं आपण सर्व असं सारखं करून घ्यायचं. अशा तर आपण या पिठामध्ये बटाट्याची भाजी बनवून घेतलेली. आपण भाजी कोणत्या पद्धतीने बनवून घेतली ते तुम्ही बघितलं. आता आपण एकदम हलक्या हाताने असे हे पराठे लाटून घेणार आहोत. आपण बटाट्याचे पराठे केले म्हटलं, आपली भाजी पण किती सुंदर सुगंध सुटलेला आहे घरामध्ये. तर आपल्याला हे पराठे पातळ नाही करायचे, एकदम मिडियम, म्हणजे एकदम जाड पण नाही आणि पातळ पण नाही. तर मी तुम्हाला दाखवते. आणि त्याला ना असं एकदम साजूक तूप म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेल पण लावू शकतात, तसं काही नाही. पण साजूक तूप जरी लावलं तरी पण पराठे छान एकदम चवदार लागतात. ते दह्याबरोबर खाऊ शकतो किंवा आपण याच्याबरोबर टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो. एखादी चटणी असेल त्याच्याबरोबर खाऊ शकतो. पराठ्याची प्रत्येकाच्या आवडीनुसार खाऊ शकतो आपण. तर हे पहा, म्हणजे असं एकदम जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही, एकदम मिडियम पद्धतीने मी पराठा लाटून घेतलेला आहे. आता मी तव्यावर अगोदर तूप टाकून घेते आणि पराठा भाजून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने मी भाजून घेणार आहे. आणि हे आपण अगोदर तूप टाकलं ना, तर सगळीकडे तूप लागलेलं आहे. आणि एकदम बारीक गॅस तो पराठा भाजायचा नाही. तर म्हणजे अशा पद्धतीने पराठा किती छान फुगलेला बघितलं तुम्ही. तर मी तुम्हाला अजून एक पराठा अशाच पद्धतीने भाजून दाखवणार आहे, लाटून दाखवणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की आलू पराठा बनवून दाखवा. असा आलू पराठा तुम्ही बनवून बघा, नंतर आपण एकदम छान पराठे होतात. हे एकदा जर बनवलं ना तर तुम्ही नेहमी नक्कीच खाले. तर हे तर मला पूर्ण विश्वास आहे, म्हणजे 100% खात्रीच देते मी तुम्हाला. अशा पद्धतीने पराठे बनवले ना, पराठे फुटत सुद्धा नाही, वेळ सुद्धा लागत नाही आणि चवीला पण एकदम अप्रतिम लागतात. तर त्याच पद्धतीने मी हा दुसरा पराठा सुद्धा लाटून घेते. हा पराठा आहे ना, एकदम छान अशी चवदार आणि खूप छान होतो. अशाच पद्धतीने तुम्हाला मी दाखवलं असं एकदम. फक्त वरची बाजू आहे ना पातळ करायची आणि जो खालचा भाग असतो तो जाड ठेवायचा. आता जितका आपला उंडा होता तितकंच मी बटाट्याचं आपलं जे मिश्रण तयार करून घेतलं होतं, बटाट्याची भाजीच म्हटलं तरी चालेल. हे पहा, आता हे भरून घेते आणि तुम्हाला पुन्हा हा पराठा लाटून दाखवते. तर आपण जो पहिला पराठा लाटून घेतला होता ना, त्याच पद्धतीने मी आता दुसरा पराठा लाटून घेणार आहे. एकदम हलक्या हाताने, दाबून लाटायचं नाही. दाबून पराठा लाटला ना की पुरण एकदम बाहेर पडतं आणि आपण तसं सगळीकडे पसरून घेतलेलं आहे. तर आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलं होतं ना, म्हणजे बटाट्याची भाजीच एक प्रकारची, ती पराठ्यामध्ये आता सगळीकडे एकदम छान पसरलेली. तर तुम्ही पाहू शकता. आता हे सारण आहे ना, असं सगळीकडे कडेला पसरलेलं आहे. आपण जी बटाट्याची भाजी बनवत होतो ती आता अशा पद्धतीने येते. ह्या पद्धतीने मी जाडी करून घेतलेली. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी हातामध्ये घेतलेला आहे तो पराठा. आता आपण तव्याला तूप टाकून घेऊ आणि तुम्हाला दाखवते मी. तर आता हा पराठा तुम्हाला एकदम मस्त भाजून दाखवते. अशा पद्धतीने आपण पराठा भाजून घेणार आहोत. आता एक पराठा म्हणजे भाजीपर्यंत दुसरा पराठा आपला लाटून होतो, पण मी व्हिडिओ दाखवते ना, त्यामुळे जरा एक पराठा लाटून तुम्हाला शिकवण्यासाठी असं. तर मी आता याच पद्धतीने मी सर्व पराठे लाटून घेणार आहे.
आपले पराठे किती सुंदर झालेले. हे आपण आलूचे पराठे म्हणजे एकदम छान पद्धतीने तुम्हाला मी दाखवून दिलेले कसे बनवायचे. आपला एकही पराठा फुटलेला नाही आणि इतके मऊसूत झालेले ना पराठे, तर तुम्ही बघू शकता. हे पहा, असे छान पद्धतीने आपण एकदम मऊ पराठे झालेले आपले आणि एक सुद्धा पराठा फुटलेला नाही. तुम्ही बघू शकतात किती सुंदर पराठे झाले आणि चवीला तर खूप अप्रतिम झालेले. आपण साजूक तुपाचा वापर केला म्हटलं एकदमच छान पराठे झालेले. तर मंडळी, व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा. आपण भेटूया पुढील भागात.